नमस्कार. आज आपण बघणार आहोत WCDचे झालेले जुलै महिन्यामधील जुलै 2024मधील मराठी विषयाचे TCSचे प्रश्न. तर आता बघूयात. आपण पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, 10वीच्या परीक्षेत मुलांना अपेक्षित यश मिळाले. अपेक्षित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीपैकी कोणत्या वाक्यात आहे? तर पहिलं वाक्य आहे, 10वीच्या परीक्षेत मुलांना अकल्पित यश मिळाले. अपेक्षितचा अर्थ काय होतो की कल्पना केलेला, असं कल्पित आहे असं. तर अकल्पितचा अर्थ काय होतो, विरुद्धार्थी काय होतो की कल्पना, कल्पित म्हणजे कल्पना केलेला. म्हणजेच काय, अपेक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथं अकल्पित हा शब्द असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. दुसरा पर्याय आहे, 10वीच्या परीक्षेत मुलांना अमूल्य यश मिळाले. तर अमूल्य अपेक्षितच्या विरुद्धार्थी होणार नाही. 10वीच्या परीक्षेत मुलांना घवघवीत यश मिळाले. घवघवीत हे अपेक्षितच्या विरुद्धार्थी होणार नाही. 10वीच्या परीक्षेत मुलांना उचित यश मिळाले. उचितचा विरुद्धार्थी काय होता, अनुचित होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अपेक्षित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अकल्पित. पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे, पिल्लू घरट्याबाहेर उडून गेले. घरटे या शब्दाला जोडून आलेल्या शब्दाची जात ओळखा. आता घरटे या शब्दाला जोडून आलेला शब्द कोणता आहे? बाहेर हा आहे. तर बाहेर हा शब्द काय करता इथे? घरटे या शब्दाला जोडून आलेला आहे आणि तो त्या घरटे या शब्दाचा वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी, म्हणजे उडून गेले या शब्दांशी संबंध जोडण्याचं काम करत आहे. तर ही व्याख्या कशाची येते? शब्दयोगी अव्ययाची. शब्दयोगी अव्ययाचं काम काय? ते शब्द शब्दांना जोडून येतात आणि त्या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतात. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. आता विशेषनाम म्हणजे काय? तर विशेषनाम हा नामाचा एक प्रकार आहे. नाम म्हणजे काय? तर कल्पनेने जाणलेल्या किंवा प्रत्यक्षात असलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे म्हणजे नाम म्हणतो आपण. नामाचे एकूण 2 प्रकार होतात, धर्मीवाचक नाम आणि धर्मवाचक नाम. धर्मीवाचक नामचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे, एक म्हणजे सामान्य नाम, दुसरं म्हणजे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय? त्याची व्याख्या काय होतं? तर ज्या शब्दाने एखाद्या जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो, त्याला विशेष नाम असं म्हणतात. क्रियापदाची व्याख्या काय होते? तर जो शब्द वाक्यातील क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. आणि उभयान्वी अव्ययाची व्याख्या काय होते? तर जो शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचं कार्य करतात त्याला उभयान्वी अव्यय असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. तर याचा अर्थ होतो कनवाळू. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणाऱ्याला काय म्हणतो आपण? कनवाळू. आणि कष्टाळू म्हणजे काय? ज्याला कष्ट करण्याची आवड आहे त्याला कष्टाळू असं म्हणतो. स्वप्नाळू म्हणजे काय? जो स्वप्नरंजनात मग्न असतो त्याला स्वप्नाळू म्हणतो. आणि जर्दाळू हा एक प्रकारचं फळ आणि झाडाचा एक प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, लेखनविषयक नियमानुसार अचूक वाक्यरचना कोणती आहे? तर पहिला पर्याय आहे, पंजाबला लोकनृत्यांची आणि लोकगीतांची मोठी परंपरा आहे. तर ह्या वाक्यात कसलीही व्याकरणदृष्ट्या चूक नाही, त्यामुळे हे वाक्य नियमानुसार योग्य आहे. आता दुसरं वाक्य बघा, पंजाबला लोकनृत्यांची मोठी परंपरा आणि आहे लोकगीतांची. तर इथं काय अर्थ लागत नाही, आहे हे शेवटी यायला पाहिजे होतं. पुढचं वाक्य बघा, पंजाबला आणि मोठी लोकनृत्यांची लोकगीतांची परंपरा आहे. हे विशेषण जे आहे इथे ह्याची जागा चुकली, त्यामुळे हे अयोग्य वाक्य आहे, चूक वाक्य आहे. चौथा पर्याय आहे, लोकनृत्यांची पंजाबला आणि लोकगीतांची मोठी परंपरा आहे. हे पण चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आपण आज बागेत फिरायला जायचे का? या वाक्यातील सर्वनाम शोधा. तर आपलं अचूक उत्तर आहे आपण. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या सर्व प्रकारच्या नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणि सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. 6 प्रकार आहेत एकूण सर्वनामाचे. तो म्हणजे पहिला प्रकार आहे
पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा संबंधी सर्वनाम, तिसरा दर्शक सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. तर आत्मवाचक सर्वनामाचे दोन उदाहरणं आहेत. एक म्हणजे आपण आणि दुसरे स्वतः. तर आपण हे सर्वनामाचा एक प्रकार आहे आणि ते कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आत्मवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघा. योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे म्हणजे. त्याला मन आहे, कानात बुगडी आणि गावात फुगडी. पहिली मन आहे, आपलं पहिला ऑप्शन आहे, पर्याय आहे कानामागून आली आणि तिखट झाली. याचा अर्थ काय होतो? तर मागून येऊन वरचढ होणे. दुसरी मन आहे कुशी तशी फोडी. म्हणजे याचा अर्थ काय होतो या म्हणीचा? शरीर प्रकृतीप्रमाणे माणसाचा आहार असतो. तिसरी मन आहे काडी चोर तो माडी चोर. याचा अर्थ काय होतो? जो लहानशी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याच्यावर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात. पुढचा प्रश्न आहे उगमस्थान या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर उगमस्थान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्त्रोत. स्त्रोत किंवा उगमस्थान यांना आणखी समानार्थी शब्द आहेत. ती म्हणजे प्रवर्तक, पुरवठादार, संदर्भ, अधिकार किंवा निर्माता. पुढचा दुसऱ्या पर्याय क्रमांक 2चा शब्द आहे तो स्तोम. स्तोमला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तर अवडंबर, डालमोल, थाटमाट, देखावा, नंतर प्रस्थ, बडेजाव, भपका, आडंबर, प्रकरण, प्रदर्शन. स्तंभ याला समानार्थी शब्द कोणते आहेत? तर खांब, रकाना, आलेख, तक्ता, फौजेची तुकडी. आणि स्तोत्र म्हणजे काय? भगवंताचे स्तुतीपर गायन किंवा गीत आपण म्हणतो. आता पुढचे प्रश्न हे उतार्यावर आधारित आहेत. खाली उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता ज्यावेळेस आपण उतार्यावर आधारित प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उतारा म्हणजे काय? आपण एक संभाषणामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतो आणि समोरचा व्यक्ती लेखक आपल्याला त्याचे काहीतरी विचार सांगत आहे. तर जोपर्यंत आपण त्या संभाषणात पूर्णपणे स्वतःला गुंतवून घेत नाही, सहभागी होत नाही, तोपर्यंत आपण ती व्यक्ती आपल्याला काय सांगत आहे ते कळत नाही. तर उतारामध्ये पण सुद्धा आपल्याला असंच असतं. जोपर्यंत तो लेखक आपल्याला काय सांगत आहे ते आपल्याला कळत नाही, म्हणजे उतारा जोपर्यंत चांगला कळत नाही त्यावरची उत्तरे पण आपण देऊ शकणार नाही, त्यावरची प्रश्नाची उत्तरे पण आपण देऊ शकणार नाही. तर उतारा हा मराठीचा असू द्यात किंवा इंग्रजीचा असू द्यात. तर पहिला नियम काय? तो उतारा चांगल्या प्रकारे मन लावून वाचणं, तो समजून घ्यायचा प्रयत्न करणे किंवा ते लेखक काय सांगत आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करणं. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? उतारा वाचण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर आधारित जेवढे काही प्रश्न आहेत ती प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचे. पहिला प्रश्न काय? भारतीय साहित्यशास्त्रावरील कविराजमार्ग ही रचना कोणाची आहे? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे भगवान बुद्ध यांनी उपदेशासाठी कोणत्या भाषेचा वापर केला? आणि तिसरा प्रश्न आहे जोखड झुगारून देणे या वाक्यप्रकारचा योग्य अर्थ सांगा. आता याचा फायदा काय होतो? आपण उतारा वाचण्याच्या अगोदर पहिल्यांदा प्रश्न वाचून घेतल्यामुळे आपण उतारा वाचत असताना आपलं मन जे आहे किंवा आपण जे विचार करतो ते प्रत्येक वेळेस त्या प्रश्नावर आधारित उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला उत्तर लवकर मिळतात, अचूक उत्तर मिळायला मदत होते. तर बघूयात आपण उतारा काय सांगत आहे. कर्नाटक हा महाराष्ट्राचा जुळाभाऊ असल्यासारखा प्रांत आहे, अगदी सख्खा शेजारी. अलीकडे कन्नड भाषेतील कथा कादंबऱ्याचे अनुवाद अधिक प्रमाणात होत असल्याने आपल्याला कन्नड भाषेतील वाङ्मय वैभवाची जवळून ओळख होत आहे. मात्र अधिक काळापासून कानडी वाङ्मय क्षेत्रात कीर्तिस्तंभ म्हणून गणले गेलेले अनेक ग्रंथ सामान्य मराठी वाचकाला अजूनही अनोळखीचे राहिले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर इसवी सनाच्या 9व्या शतकातल्या नृपतुंग या राष्ट्रकूट राजाच्या नावावर नोंद असलेला कविराजमार्ग हा ग्रंथ बघता येईल. ही भारतीय साहित्यशास्त्रावरील पहिली महामान्य रचना आहे. त्यानंतर कन्नडमध्ये पंप, पोन्न आणि रन्न ही महत्त्वाची त्रयी समजली जाते. 12व्या शतकात कर्नाटकात सामाजिक क्रांतीची लहर आली होती. महात्मा बसवेश्वरांनी वीरशैव मताचा प्रसार करून समाजातल्या तळागाळातील लोकांना, पददलितांना ईश्वरोपासनेच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. महाराष्ट्रातही निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या साधुसंतान अनुयायांनी भागवत धर्माची गुढी उभारली. बसवेश्वरांनी भगवान गौतम बुद्धाचा मार्ग अनुसरला. त्यांनी जसे संस्कृतचे झोखड उगारून देऊन पालीसारख्या बोलीभाषेत प्रवचने दिली,
तसेच बसवेश्वरांनी साध्या सोप्या नादमधुर कन्नड भाषेत आपला उपदेश केला. उपमा दृष्टांत यांची रेलचेल असणाऱ्या ललित शैलीतील वचन साहित्य म्हणून ओळखला जाणारा त्यांचा वाङ्मय समुद्रच कर्नाटकात उसळला आणि ही वचने कन्नड जनतेच्या तोंडी खिळू लागली, अगदी मराठीतील तुकोबांच्या अभंगासारखीच. आता यावर आधारित पहिला प्रश्न आहे की भारतीय साहित्यशास्त्रावरील कविराज्य मार्ग ही रचना कोणाची आहे? राष्ट्रकूट राजा नृपतुंग याची आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भगवान बुद्ध यांनी उपदेशासाठी कोणत्या भाषेचा वापर केला? तर पर्याय क्रमांक 1 पाली भाषेचा. त्यांचाच मार्ग कोणी बसवेश्वरांनी अनुसरला. त्यांनी कन्नड भाषेमध्ये प्रवचन दिली. पुढचा प्रश्न आहे, जोखड जुगारून देणे या वाक्यप्रकारचा योग्य अर्थ सांगा. जोखड जुगारून देणे म्हणजे काय? ओझ्यातून मोकळे होणे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. आता यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे, प्रवचन देणे म्हणजे काय? तर प्रवचन देणे म्हणजे विचारांची मौखिक देवाणघेवाण करणे किंवा एखाद्या विषयावर विचारांची विस्तारित अभिव्यक्ती करणे. गुढी उभारणे म्हणजे काय? तर विजय आणि समृद्धीचे प्रतीक साजरे करणे. मार्ग अनुसरणे म्हणजे काय? तर एखाद्या मार्गावर चालणे किंवा त्या मार्गाचे पालन करणे. तर अशा प्रकारे आज आपण WCD च्या पेपर TCSने यांचे पेपर कंडक्ट केले होते. त्या पेपरमधील मराठी विषयाचे आपण प्रश्न बघितले. अपेक्षा आहे तुम्हाला आवडले असेल. धन्यवाद.